शिरोळ येथील नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 7व्या दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सौ संगीता दगडू माने यांनी रविवारी नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे उमेदवार सौ संगीता माने यांच्यासह लता जाधव, लता मराठे यांनी हा अर्ज सुपूर्द केला। दरम्यान काँग्रेस पक्षाचे नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, शिरोळ तालुक्याचे नेते अनिलराव यादव, युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव, माजी खासदार राजू शेट्टी, दरगू गावडे यांची भेट घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली असून नेत्यांची सकारात्मक भूमिका आणि मतदारातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने काँग्रेस पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळणार असा दावा सौ संगीता माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला। शिरोळ नगराध्यक्षपदाचे उमेदवार संगीता माने व त्यांच्या समर्थकांनी येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी चौकातील तख्त इथं छत्रपती ताराराणी व छत्रपती राजाराम महाराज यांच्या गादीला तसेच माजी आमदार कैलासवासी दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। दरम्यान महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉ. दगडू माने यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी डॉ. दगडू माने, राजेंद्र दाभाडे, लता जाधव, शिवाजी पाटील कौलवकर, राजाराम माने, अनिता माने, विजया दाभाडे, लता मराठे, अन्नपूर्णा माने, मिलिंद माने, अजित माने, यशवंत चौगुले, मयूर चव्हाण, जगदीश पाटील, शांताराम रणवरे, राहुल जाधव, गंगाराम माने, शरद माने, शंकर माने, सुभाष माने, प्रथमेश कोळी, शिवराज सुतार, प्रकाश हेगडे, रोहन माने, आर्यन माने, संजय माने, सनाउल्ला तहसीलदार, मेजर कदम, सुनीता माने यांच्यासह महिला व पुरुष मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।